वहिनी वहिनी बाहेर आहे. वहिनी पाणी आण, बाहेर आहे जरा. बैस बैस बाळा बैस बैस. म्हणे काय ग, काय झालं? अरे म्हणजे काय झालं? त्या दीक्षानं आत्महत्या केली. अहो जिथं दीक्षानं आत्महत्या केली तिथंच होती ही. नाही म्हणजे तसं कुणी पाहिलं नाही तिला. मलाच आधी दिसली. हे तिथं घेऊन आलो तिला. मला वाटतं दीक्षानं हिच्या समोरच आत्महत्या केली याचा धक्का बसला हिला. मनस्विनी देसाई इथेच राहतात का? हो इथेच राहतात. उद्या सकाळी जाधव साहेबांनी मनस्विनी देसाईंना पोलीस चौकीत बोलवलंय. ठीक आहे, मी उद्या तिला घेऊन येतो. मनस्विनी देसाई तुम्हीच ना? हो. तुम्ही कोण? मी राघव देसाई, हिचा काका. काका तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन बसा. मला हिच्याशी एकटीशीच बोलायचं. दीक्षाच्या मृत्यूच्या वेळेस तुम्ही तिच्या जवळ होतात, त्यामुळे तुमचं स्टेटमेंट आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला जे काही माहित आहे ते सगळं खरं खरं आणि सविस्तर सांगायचं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा दिवसभर तुम्ही दीक्षा सोबत होते. कधीपासून होता? कधीपासून होतात? दुपारपासून. तुम्हाला तिच्या वागण्यात नेहमीपेक्षा काही वेगळेपणा जाणवलं होतं? तिनं आत्महत्येचा निर्णय का घेतला? मरण्याआधी तिने तुम्हाला काय सांगितलं होतं? बोला. तर मला सांगा, जेव्हा ती आत्महत्या करायला गेली तेव्हा ओरडून तुम्ही तिला वाचवण्याचा प्रयत्न केलात हे खरं आहे की तुम्हीच तिला मारण्यात? मला खरंच काय माहिती नाही हो. ती थोडीशी अस्वस्थ होती एवढंच कळलं मला. मनस्विनी देसाई तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय. म्हणजे तुम्ही पोलिसांना कोऑपरेट करणार नाहीयेत? तुम्हाला उत्तरं द्यायची नाहीयेत का? मी काय बोलतो? कोण आहेस तो? आकाश केतकर, CID. सॉरी सर. जाऊ दे त्यांना. सर पण ही मुलगी. अरे काय काय मूर्ख माणूस आहे का तो जाधव? अरे तपास कसा करायचा याची काही अक्कल आहे का त्याला? काय झालं? काही आडवं तिडवं बोलला का तो? हो ना, काही विचारू नकोस. काय वाटते ते बडबडत होता. आमच्या मुंबईत जर असा अधिकारी असता ना तर मी सुद्धा काही गप्प बसणार नाहीये. माझ्या ओळखी आहेत मुंबईमध्ये. हा, मी मनूच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. बघ तू. कमाल करता तुम्ही जाधव. ही काय केस हँडल करण्याची पद्धत झाली? ती मुलगी लहान आहे, चांगल्या घरातली शिकलेली दिसते. तुम्ही तिच्याशी कशा पद्धतीने बोलत होता? रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. सॉरी सर, म्हणजे हे लक्षात नाही आलं माझ्या. पण सर एक विचारू तुम्हाला, म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर? विचारा. केस संबंधी? हो, केस संबंधीच आहे. सर तुम्ही या केसमध्ये इतके इन्व्हॉल्व कसे काय झाले? म्हणजे ही तर लोकल केस आहे आणि काल रात्री मी मुंबईला फोन केला होता ते दीक्षा जिथे राहत होती त्या परिसरात तिची चौकशी करण्यासंबंधी, आणि तुम्ही त्यावरून मध्यरात्री पंचनामा मागून घेतला आणि आता इथे हजरही झाला. म्हणजे या केसमध्ये तुमचा एवढा इंटरेस्ट का? कसं आहे ना जाधव, काही गोष्टी दिसतात तितक्या सोप्या आणि सरळ नसतात आणि पोलीस खात्यात हेच ओळखणं महत्वाचं आहे. नाहीतर दिशाभूल होऊ शकते. जाधव ही काही लोकल केस नाहीये ना. या केसची पाळमुळं खोलवर गेलेली आहेत आणि मुंबईत आम्ही केव्हापासून ती शोधण्याचा प्रयत्न करतो.